काय चाललंय तुझं मोहित? हा बघ नाही, ही निळाताई उगाच किमळाताई बरोबर म्हणते आणि वर मलाच ओरडते. ए आई समोर काहीतरी खोटं बोलू नकोस. निळाताई आता तूच खोटं. मोहित गप्पा बाईस. तुला काय करायचंय? त्या दोघींना भांडू दे, नाही तर एकमेकींच्या उरावर बसू दे. बघतेस तुझ्याकडे आता. चल चल आधी आत चल. हा दिवसच वाईट जाणार आता. चल आधी. नाही आधी चल. तू का मध्ये पडलास? तू हा का बोललास? का चोमडेपणा केलास? त्या दोघी भांडल्या तर तुला काय करायचंय? माझं आणि प्रशांतचं जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा तुम्ही नाही मध्ये पडायचं. मग आता मी पडलं म्हणून काय झालं? मी भांडण मिटावं म्हणूनच बोलत होतो ना. काही गरज नाही, तू लहान आहेस अजून. मग तुम्ही मोठे आहात ना, मग तुम्ही बोला ना. तुम्ही काय बघत बसलाय? तुम्हाला जर जमत नसेल तर मला तरी बोलू द्या. गप्पा बसा तू मोहित. विवेक, त्या किमयाच्या नादाने ना आगाऊपणा वाढत चाललाय, याचा बाकी काही नाही. हो ना, मग मला बोर्डिंग मध्येच ठेवा ना. तरी तुम्हाला मी नकोच आहे ना. इथे राहिल्याने मला ही भांडणं तरी बघावी नाही लागणार. आणि तुम्ही जेव्हा भेटाल तेव्हा तरी नीट वागाल माझ्याशी. मोहित आता मी तुला. अनु काकू, अनु काकू, काय झालं रे बाळा? अगं आई बाबा चालले ते घर सोडून. काय? विवेक घर सोडायचं नक्की झालंय? अण्णा मी काय विचारतोय विवेक? तुझा निर्णय पक्का आहे? या घरच्या वातावरणात राहून उभारी घेण्याची शक्यता मला तरी वाटत नाहीये. अरे पण असं वातावरण दूषित व्हायला कोण जबाबदार आहे? हेच सतत ऐकत आयुष्य काढायचं नाहीये मला. कदाचित इथून बाहेर पडलो तर मार्ग सापडेल मला. शुभंकरुतीचा एक बुरुज ढासळला की माया. आता काय करणार तू? कुणासाठी करणार? चल मोहित. मला नाही यायचं तुमच्याबरोबर. सोड मला. चल रे. निदान घरातून बाहेर पडायच्या वेळी तरी मारायला लावू नकोस मला. चल सोड मला. विवेक चल. वृषाली काकू. किमयाताई. विवेक काका कुठे जाताय तुम्ही? खरंच घर सोडून जाताय? जाऊ दे आम्हाला. नाही विवेक काका, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. नको हट्ट करूस. जाऊ दे आम्हाला. नाही विवेक काका, मी नाही जाऊ देणार. विवेक काका प्लीज. नाही विवेक काका प्लीज. विवेक सोड. चल चल रे. चल निघूया. किमया आजारी असतानाही? किमयाचा आजारपण खूप वेळा अनुभवलंय आम्ही. तिचा आजारपण म्हणजे ऊन पाऊस. आत्ता आहे आत्ता नाही. खोटं रे ते. शशांक, आता आम्हाला अडवू नकोस. किमया 1-2 दिवसात बरी होईल, पण त्या 1-2 दिवसात आम्हाला आणखीन अपमान करून घ्यायचा नाहीये स्वतःचा. अरे काका, तुला काहीही माहिती नाहीये आणि माहित करून घ्यायची इच्छाही नाही. तू अगं काही दिवस तरी थांब, निदान 4-5 महिने तरी. त्यांनी काय फरक पडणार आहे? आम्हाला थांबवण्याचा का हट्ट करतोयस तू? शशू, जेव्हा जेव्हा बाकी सगळ्यांनी आम्हाला नाकारलं ना, तेव्हा तूच आमच्या बाजूने उभा राहिलास. आमच्यामुळे तुला सुद्धा खूप ऐकून घ्यावं लागलं रे. आता सुद्धा किमया हे सगळं करतेय ना, ते सगळ्यांनी एकत्र राहावं म्हणून. मला चांगलं माहितीये. नाही काकू, तुला काहीही माहित नाहीये का? किमयाला. अरे शशांक, रडतोस काय वेड्यासारखा? लहान आहेस का तू? आपण भेटत जाऊ अदन-मधनं. पण किमया नाही ना भेटू शकणार. का? माणूस सगळा तर परत भेटू शकेल ना काका. किमयाला ब्लड कॅन्सर झालाय.